एक हरिण प्रेरणादायी कथा। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याला बदलण्याची ताकद ठेवते। फक्त अट एवढीच आहे की तुम्हाला ही कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल। ही गोष्ट आहे एका हरणाची। एकदा एक हरिण जंगलात पाण्याच्या शोधात भटकत होती। तिला खूप तहान लागली होती आणि ती बराच वेळ इकडे तिकडे पाणी शोधत होती, पण तिला काहीच सापडत नव्हते। काही वेळाने ती एका झाडाखाली बसली। अचानक तिला कुठून तरी पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू आला। ती लगेच उठली आणि त्या आवाजाच्या दिशेने धावू लागली। पुढे जाऊन तिने एक मोठी नदी पाहिली। नदी पाहून ती खूप आनंदी झाली आणि लगेच पाणी पिण्यासाठी नदीकडे धावली। पाणी पिताना तिचे लक्ष उजवीकडे गेले। तिथे तिने एक शिकारी पाहिला, जो तिला बाणाने मारण्यासाठी तयार उभा होता। तिने डावीकडे पाहिले तर तिथे एक वाघ झुडपांमध्ये दबा धरून बसला होता। मागे पाहिले तर तिला भीषण आग दिसली, जी तिच्या दिशेने वेगाने पसरत होती। आता हरणी चारी बाजूने अडकल्यासारखी झाली होती। समोर खोल आणि रुंद नदी, मागे आग, उजवीकडे शिकारी आणि डावीकडे वाघ। क्षणभर तिला वाटले की आता तिचा अंत निश्चित आहे, पण तिने शांतपणे विचार केला, मरण तर निश्चित आहे, मग का ना आपण पाणी पिऊन मरावे। आणि ती निर्धारपूर्वक पाणी पिण्यास लागली। काही वेळाने आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार पाऊस पडू लागला। त्या पावसामुळे मागची आग विझली। दुसरीकडे पावसामुळे शिकाऱ्याचा निशाणा चुकला आणि बाण थेट वाघाला लागला। वाघाने रागात येऊन शिकाऱ्यावर हल्ला केला आणि तो पळून गेला। हरिण जशी वर बघते, तिला शिकारी कुठेच दिसत नाही। वाघही निघून गेला होता आणि मागे लागलेली आग पूर्णपणे विझली होती। या कथेचा बोध असा आहे की मित्रांनो, या गोष्टीतून आपण शिकतो की माणसाच्या आयुष्यात अडचणी अचानक येत नाहीत आणि आल्यास तर त्या चोफेर येतात। त्यामुळे प्रत्येक माणूस बदलतो, घाबरतो, पण अशा परिस्थितीत घाबरण्याची किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही। फक्त शांतपणे 2 मिनिटे विचार करा। पण अशा परिस्थितीत घाबरायचे नसते, शांत राहून परिस्थितीचा सामना करायचा असतो। हरणालाही अनेक पर्याय होते। ती पाणी पिण्यासाठी आली होती, ती पळू शकली असती किंवा उडी मारू शकली असती, पण तिने शांतपणे परिस्थितीचा विचार केला आणि ती आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करत राहिली। हरणीने जसे तिच्या उद्देशावर लक्ष केंद्रित केले, तसेच आपणही आपल्या ध्येयावर एकाग्र राहिले पाहिजे। यश मिळवण्याच्या अगदी जवळ असताना अडथळे दिसायला लागतात, आर्थिक समस्या, कौटुंबिक अडचणी, पण अशा वेळी घाबरून काहीच होत नाही। म्हणून मित्रांनो, डगमगू नका, फक्त आपल्या कामावर लक्ष द्या आणि पुढे जात राहा। त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण एक दिवस तेच तुम्हाला पाहून प्रेरणा घेतील। तुमच्या यशाकडे संपूर्ण जग पाहणार आहे। तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन कथेसह। धन्यवाद।